हं. आता हे जे पान आहे ना, हे पानाच्या खाली ही जी दिसायला तर तुम्हाला हे का ही जी आहे, हे काय वाटतंय तुम्हाला? हे मावा वाटतंय, काय वाटतंय? जाळी वाटते नुसती मावा जाळी. मावा आहे ते असं रक्त निघते असं दाबले दाबलं रक्त निघतंय. हं. हे ही नाही निघत. नाही निघ. अरे रे 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 रे, अंडे फोडून टाकला सगळे तुम्ही. बरं इथं बघा, आता निरीक्षण घ्या, सगळे अंडे बुकना करून टाकला. काय दिसायले बारक हा आहे का नाही? आहे काय हलायले आळ्यासारखं आळ्यासारखं आलं ना गेलंय. अंडे आहेत अंडे आहेत काही आहेत का नाही बघा की जरा. आहेत दिसले का? दिसायला. शेतकरी बांधवांनो, ही जी असं आता जसं हे कापसासारखी ग्रोथ जे आहे ते दिसलेली आणि त्याच्या खाली आता मामांनी सगळे अंडे पार बुकना केले. तर हे जे आहे हे ऊस पिकामधली रसशोषक कीड. आपल्या इकडं ह्याचं प्रमाण जे आहे थोडंसं झूम करून घ्या, अंडे कशा पद्धतीने दिसतात हे तुमच्या लक्षात येईल. तर हे गुच्छामध्ये अशा पद्धतीने दिलेले अंडे असतात. तर हा जो आहे तो पायरिला नावाचा कीटक, असे 3 असे वेगवेगळे मागच्या साईडला असे 2 असे हे आणि समोर असं एक भाग, अशा पद्धतीचा तो जो काही कीटक दिसतो. आणि नंतर त्या कीटकाची पूर्ण वाढ झाल्याच्या नंतर असे विटकरी रंगासारखा तो कीटक, असं पान आपण त्याच्याजवळ गेलं की एकदम तो उडी मारतो. तर त्या कीटकाची जी आहे ती ही अंडी होती आणि आपल्या भागामध्ये तो सुद्धा आता बऱ्यापैकी दिसतोय. तर ह्या किडीच्या व्यवस्थापनासाठी फार काही मोठ्या प्रमाणावर नाही, त्याच्यामुळे त्याला घाबरून जायचं नाही. पण प्रमाण जास्त जर असेल तर रस शोषण केल्यामुळं पिकाचं नुकसान जे आहे ते होतं तिथं. तर त्याच्या व्यवस्थापनासाठी जे आहे ते आपण निओनिकोटोनाइट ग्रुपमधले आंतरप्रवाही जे काही कीटकनाशक आहेत तर ते निश्चित आपण वापरू शकतो आणि त्या माध्यमातून जे आहे ते त्या रस शोषक किडीचं व्यवस्थापन जे आहे ते आपण तिथं करू शकतो. फक्त ही माहिती असावं म्हणून जो आहे तो हा, म्हणजे शेतकरी महोदय पण माहिती असावं म्हणून जो आहे तो आपण हा व्हिडिओ आता काढलेला.